स्वराज्यात केली होती का कोणी शेतकऱ्यांनी आत्महत्या? स्वराज्यात कधी झाली होती का बेरोजगारीवर चर्चा? कारण तेव्हा सगळ्यांकडे शेतीयोग्य जमिनी आहेत का हे पाहिलं जायचं आणि साऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिलं जायचं. त्यातही कधी दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांना शेतसारा माफ असायचा आणि स्वराज्याच्या कोठाऱ्यातून धान्य घेऊन बळीराजा समाधानाचा ढेकर द्यायचा. महिला सुरक्षा तर अगदी कडक, कारण अत्याचार करणाऱ्याचे सरळ हातपाय कापले जायचे. मग तो नात्यात असो किंवा कोणी मोठा अधिकारी, सगळ्यांसाठी शिक्षेचे सारखेच आदेश असायचे. आज आपण म्हणतो खूप प्रगत आहोत आपण, पण महाराजांनी तेव्हा असंख्य गड किल्ले बांधले. प्रत्येक गडावर अगदी सागरी दुर्गांवरही पिण्यायोग्य पाणी होते आणि स्वराज्य विस्तार करताना कुठलेही रान उद्ध्वस्त केले नव्हते. प्रत्येक गडाच्या शौचालयाकडे चर निर्माण केले गेले आणि मैला नेण्याची ती अमानुष प्रथा बंद पाडली गेली. आज या शिवराज्याभिषेक दिनी एक लक्षात घेऊया, प्रगती म्हणजे फक्त उंच इमारती बांधणं, रस्ते बांधणं नव्हे, तर प्रगती म्हणजे असा समाज जिथे बळीराजा मरणार नाही, जिथे स्त्रीच्या सुरक्षेला ग्रहण लागणार नाही आणि जिथे न्यायाचा तराजू झुकणार नाही. मग सांगा, आज आहोत का आपण तेव्हापेक्षा अधिक प्रगत? जय जिजाऊ, जय शिवराय.